थोर अंतर्ज्ञानी, कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी, अखंड जयांची कीर्ती स्वर्धुनी, राहिली गर्जुनी महितळी, कर्णोपकर्णी वार्ता परिसुनी, पुंडलीकराव आदि करूनी, नांदेड शहरीच्या भाविकजनी, धरिला दर्शनी दृढ हेत. असो पुढे ती मंडळी निघाली, राजमहेंद्री नगरी पातली, गोदे काठी प्रातःकाळी, दर्शना आली स्वामींच्या. समय होता सुप्रभात, नांदेडकर मंडळी समस्त, निघाली स्नानार्थ गंगे प्रत, गात स्तोत्रपाठ मुखाने. तेथेच स्वामी देखोनी स्थित, मंडळी सद्भावे साष्टांग नमित, सहज कुशल प्रश्न चालत, वार्ता तो निघत शिर्डीची. करणी पडता साई नाम, स्वामी स्वकरे करीत प्रणाम, म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम, आम्हासी निस्सीम प्रेम त्यांचे. घेऊन तेथील एक श्रीफळ, देऊनी पुंडलीकरावांजवळ, म्हणाले वंदूनी बंधुपद कमळ, अर्पा हे शिर्डीस जाल तेव्हा. सांगा माझा नमस्कार, म्हणा असो द्या कृपा या दीनावर, पडून द्यावा याचा विसर, प्रेम निरंतर वाढावे. तुम्ही शिर्डी ग्रामा लागून, पुनश्च केव्हा कराल गमन, करा हे माझे बंधूस अर्पण, आदरे स्मरणपूर्वक. आम्ही स्वामी न करावे वंदन, असे जरी हे आम्हा निबंधन, परी त्या नियमाचे करणे उल्लंघन, प्रसंगी कल्याणकारक. म्हणून घेता साई दर्शन, होऊन द्या या गोष्टीचे विस्मरण, साईपदी हे श्रीफल अर्पण, करा की स्मरणपूर्वक. ऐकोनिया तयांच्या वचन, पुंडलीकराव लागती चरण, म्हणती तैसी स्वामींची अनुज्ञा, आणि न आचरणा ती तैसी. करोनी आज्ञा शिरसामान्य, येणे मी आपणा मानितो धन्य, स्वामीस शरण जाऊनी अनन्य, निघाले तेथून पुंडलीकराव. स्वामी जे बाबांस बंधू वदत, ते काय होते अवघे निरर्थ, यावत जीवमग्निहोत्रम जुहुयात, बाबा या श्रुतिसम्मत वर्तत. जन जया धुनी वदत, ती बाबांचे सन्मुख नित्य, अष्टौ प्रहर होती प्रज्वलित, हे बाबांचे व्रत होते. चित्तशुद्धीद्वारा प्रमाण, अग्निहोत्र कर्मादि साधन, ब्रह्मप्राप्त्यर्थ करीत धारण, लोकसंग्रह कारण जे. श्री वासुदेवानंद सरस्वती, तेही यती तैसेच व्रती, मग ते बाबांस बंधू म्हणती, ही काय उक्ती वैयर्थिक.